रामराम मंडळी, नमस्कार. व्हिडिओ पाहूनच आलात ना, या लगेच मुद्द्यावर येऊ. मित्रांनो, आपल्या पाठीमागं ज्वारीचं प्लॉट दिसतो तुम्हाला. ही ज्वारी नाही, हे सोनं आहे. सोनं. पण हे या शेतकऱ्याला माहीत नाही. शेतकरी कोण आहे? शेतकरीच आहे आणि महाराष्ट्राला शेतकरी आहे, पण याला हे माहीतच नाही का हे काय. मित्रांनो, ही ज्वारी तुम्हाला दिसत आहे, पण ही ज्वारी नाही, ही कुचकुची ज्वारी आहे, म्हणजे हुरड्याची ज्वारी आहे. आणि याची जी किंमत आहे, ही खरी किंमत जर तुम्हाला कळून घ्यायची असेल तर 80,000 रुपये क्विंटल नाताळ सणाला विकते. आता या कुचकुच्या ज्वारीचं बारीक गणित आहे का, सगळ्यात महत्त्वाचं. आपण हायवे रोडनं प्रवास करत असतो, हायवे रोडनं, हायवे त्या ठिकाणी बरेच शेतकरी एक 3 दगडं मस्त चूल चालू असते आणि वरती एक कडे ठेवलेले असते आणि हुरडा तयार करत असतात. आणि ताजा हुरडा मित्रांनो 40 रुपये ते 50 रुपये पावशेर विकतो. आता 40 रुपये 50 रुपये पावशेर विकल्याच्या नंतर सहजासहजी 200 रुपये किलो विकतो. पण ज्यावेळेस नाताळ सण असतो, क्रिसमस नाताळ आपण ज्याला म्हणतो, हे सँडल क्लॉज वगैरे असतात ना, त्या टायमाला मित्रांनो हाच हुरडा 100 ते 150 रुपये पावशेर विकतो. आता 150 रुपये पावशेर विकला म्हणजे 300 रुपयाला अर्धा किलो आणि 600 रुपये किलो. तर 2025मध्ये जसं डिसेंबर महिना गेला, 15 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत 800 रुपये प्रति किलोचा भाव या ज्वारीला होता. 800 रुपये प्रति किलो म्हणजे 80,000 रुपये क्विंटल. आता 80,000 रुपये क्विंटल याचा भाव कसा गेला होता त्याच्या मागतं म्हणजे मेन कारण मित्रांनो, मंदी कशी येते, ट्रॅफिक कशी असते. हे बघा, त्या टायमाला म्हणजे पेरणी सप्टेंबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे, पण बऱ्याच शेतकऱ्यांकडे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीमध्ये चिखल असतो, ओलावा असतो आणि पाणी असतं. याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी हुरडा पेरला नाही, कारण जमिनी त्या टायमाला काबिल नव्हती. आणि मग लेट हुरडे पेरण्यात आली. ज्या शेतकऱ्यांची ज्वारी पेरणी झाली ती लेट पेरणी झाली, म्हणजे ऑक्टोबरचा अर्धा महिना त्यात निघून गेला. आणि ज्वारी जी आपल्याला 15 ते 20 डिसेंबरमध्ये 30 डिसेंबरमध्ये पाहिजे होती ती लेट झाली. म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या ज्वारी आता चालू झालेल्या आहेत. इथून पुढे ज्वारी निघत्यान. तर शेतकरी मित्रांनो, ज्या टायमाला ज्वारीची मागणी होती त्या टायमाला अत्यंत कमी आली, अत्यंत कमी. हे बघा, भाजीपाला मार्केट असू द्या किंवा कसलं पण असू द्या, मार्केटमध्ये ज्या गोष्टीची मंदी येते त्या गोष्टीचा अत्यंत म्हणजे ढगाला शिवतो डायरेक्ट, इतका रेट वाढतो. तर अशा टायमाला मित्रांनो ज्वारीचा रेट डायरेक्ट 700 ते 800 रुपये किलो गेला. आणि याच्यामध्ये मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी टाकली असेल आणि मार्केटला नेली असेल त्या शेतकऱ्यांचं सोनं उगवलं का नाही ते सांगा. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलो, तुम्ही ही ज्वारी नाही, ही सोनं आहे. आणि मित्रांनो, का सोनं नसावं? 80,000 रुपये क्विंटल जर तुमची ज्वारी जात आहे. आता तुम्ही म्हणताल की दादा, यंदा जर हा भाव चालला, पण पुढच्या वर्षी काय भरोसा, 100 रुपये किलो विकू शकतो, म्हणजे 10,000 रुपये क्विंटलवरून येऊ शकतो. अरे शेतकरी मित्रांनो, येऊ शकतो ना, पण आतापर्यंत इतिहासामधील एक प्रत्येक टायमाला, आता मित्रांनो आमच्याकडचे शेतकरी मागच्या 5 ते 10 वर्षापासून ज्वारी करतात. त्याच्या अगोदर नव्हते करत, पण ज्यावेळेस कळलं त्यावेळेस करायला लागले. पण जसं मी मला कळतंय, आजपर्यंत त्याची 400 ते 500 रुपये क्विंटलच्या खाली रेट गेली नाही. आणि जरी शेतकरी मित्रांनो रेट गेली तर याला खर्च कमी आहे, कसलंच औषध वगैरे मारायचं नाही. ज्यावेळेस पेरणी करताल त्यावेळेस फक्त याला खत मारायचं असतं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही याला खर्च नाही आहे. आणि एवढ्या खर्चामध्ये जर तुमची ज्वारी जागेवरती 200 ते 300 रुपये किलो जरी विकली, 30,000 रुपये क्विंटल जरी विकली, तरी तुम्हाला पैसा काय कमी मिळणार आहे का? 1 एकरमध्ये किती क्विंटल ज्वारी होती मित्रांनो, याचा विचार करा ना. आपल्या जमिनीवर डिपेंड असते. आणि ज्वारी बाजरीचं एक असं पीक असतं जी कोणत्याही जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचं येतं. एवढं तुम्हाला सांगायचं काम नाही, शेतकरी आहेत तुम्ही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हे एवढं मोठं पीक आहे की या पिकाचा आपण विचार करू शकत नाही. हे पीक म्हणजे आपल्याकडच्या केसर आहे. जसं काश्मीरमध्ये केसर विकतो ना 800 रुपये 900 रुपये ग्रॅम, तसं हे आपल्याकडचं केसर आहे मित्रांनो. ह्या ज्वारीला साधं समजू नका मित्रांनो. फक्त मुद्दा आपल्या ज्वारीवर किंवा एखाद्या पैसा कमावण्यावर नाही आहे, मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या चळवळीवर आहे. जोपर्यंत शेतकरी याचं गणित लावित नाही मित्रांनो, ज्वारीसोबत असे कित्येक पिकं आहेत जे शेतकऱ्यांना किती बी पैसा देऊ शकतात, पण या जमिनीत रुजण्याची किंमत शेतकऱ्यांना कळत नाही. ही जमीन आपल्याला काय देऊ शकते याचं आपल्याला किंमत कळत नाही. कारण आपल्या घरचे जे जुने माणसं असतात, जे पूर्वज असतात, ते म्हणते, भाऊ जमीन दादा फक्त पोट भरवते आणि उपाशी झोपून देत नाही. हे त्यांचं एक गरजेचं वाक्य आहे मित्रांनो. हे वाक्य माझ्या घरातसुद्धा चालतं, तुमच्या घरातसुद्धा चालतं. जमीन उपाशी मरून देत नाही आणि जमीन जसं की पोट भरून देत नाही आणि उपाशी पण मरून देत नाही, अशा गोष्टीचं एक म्हणजे अशा प्रकारचं एक वाक्य बोललं जातं. पण शेतकरी मित्रांनो, कलियुग आहे, आधुनिक काळाचं जग आलेलं आहे आणि आधुनिक व्यवसाय हा शेतीत पुरणार आहे. शेती एक आधुनिक व्यवसाय बनलेला आहे आणि युवा शेतकरीनं जर यासाठी पुढाकार नाही घेतला तर शेती खचत चाललेली आहे. आणि याचा फायदा हे बिल्डर लोक घेतात, याचा फायदा हे रिअल इस्टेटवाले उचलतात, याचा फायदा आपले शेतकरी सोडून सगळे उचलतात हो, फक्त शेतकरी उचलत नाहीत. आणि याचं मेन कारण काय आहे की शेतकऱ्याला त्याची किंमत नाही. आपल्याला ज्या गोष्टीची किंमत नसते ना, आपल्यासाठी ती गोष्ट म्हणजे पायाच्या चपलीबरोबर असते, समजलं का? पण विचार करा मित्रांनो, जी चप्पल असते त्या चपलीची बी एक किंमत ठरवलेली असते. ज्यावेळेस आपल्या पायात काटा घुसतो ना, त्या टायमाला माणसाला कळतं की चप्पल जर पायात असते तर आज काटा घुसला नसता. तर ही पायातली चप्पल नाही मित्रांनो, हे डोक्यावर असलेलं मुकुट आहे, हे डोक्यावर असलेलं एक ताज आहे जो राजाला शोभतो. आणि शेतकरी राजाला जमीन असल्याशिवाय किंमत नाही मित्रांनो. खरी किंमत तर आपली जमिनीपासूनच आहे हो, पण आपल्याला त्या जमिनीची किंमत नाही, तर आपल्याला जमीन कसं काय देणार? आपण मायभूमीची पूजा करतो, आपण त्यासाठी पेरण्या करतो, लागवड करतो, गोष्टी करतो, अमुक ढमुक करतो, पण ज्यावेळेस मित्रांनो त्याला महत्त्व देण्याची वेळ येते, नाही हो, खऱ्या गोष्टी नाही. अरे काय होतं शेतीमध्ये, काहीच नाही उरलेलं, काय होत नाही हो. काय माहिती का, पाऊस पाणी साथ देत नाही.
निसर्ग साथ देत नाही आणि आपल्याला जे पाहिजे ते शेतात घरीच नाही. पोरं आमची जिंदगी पुरी शेतीत गेली, तुम्ही काहीतरी करावं, सरकारी नोकरी करा, काहीतरी जॉब करा, हे तुमच्या कामाचं आहे. आमच्यासारखं तुम्ही शेतीत कायला तार फाडता, कशाला तुम्ही शेतीत मारता. हे वाक्य मित्रांनो आपल्या घरच्या सगळ्यांचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं असतं. पण आज हे वाक्य मित्रांनो खरं करून दाखवायचं आहे का खोटं करून दाखवायचं हे तुमच्या मनावर आहे. मित्रांनो हे वाक्य बऱ्याच युवा शेतकऱ्यांनी खोटं केलेलं आहे. शेती करून, शेतीला जोड व्यवसाय करून, शेतीतून चांगल्या लाखोंचं उत्पन्न कमवून हे वाक्य खोटं दाखवलेलं. अरे सरकारी नोकरी करताय ना बाबा, हो तुम्ही सरकारी नोकरी करा, मला तुमच्या कामाधंद्याला नाव ठेवायचं नाही, बिंदास करा. पण शेवटी आहात कोण? एक नोकर. एक नोकराचं काम करून मित्रांनो लाख रुपये महिना जरी कमवला ना, त्या कामाला महत्त्व नाही. तुमच्याकडे असलं तरी माझ्याकडे महत्त्व नाही. शेतकरी मित्रांनो मी ग्रॅज्युएट करून बसलेलो आहे, नोकरीच्या तलासमध्ये हिंडलो नाही, काही नाही. मला नोकरी करायची नव्हती, मला फक्त एज्युकेशन घ्यायचं होतं आणि ते फक्त आपल्याला व्यवसायातलं गणित यावं, एक चांगल्या प्रकारचं सगळं लिखाण वाचन यावं, मराठी हिंदी इंग्लिश आपल्याला वाचतावी. या गोष्टीमुळे मित्रांनो ग्रॅज्युएशनपर्यंत मी शिक्षण केलं आणि नंतर शेतीकडे वळलो. आता हा गोष्ट तुम्हाला जर कमीपणा वाटत असेल तर वाटू द्या आणि मोठेपणा वाटत असेल तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण कमीपणा जरी वाटत असेल तरी वाटू द्या. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही अजून जर व्यक्त करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट देखील करू शकता की दादा तुम्ही या रस्ता चुकले, तुम्ही रस्ता बरोबर घेतला नाही. तर शेतकरी मित्रांनो तुमचं बोलणं मी ऐकन आणि त्याच्या गोष्टीवर मला पण वाटन का बाबा खरंच मी रस्ता चुकलो की काय. पण माझ्या मनाला मित्रांनो हे मानलेलं आहे की शेतीमध्ये जी गोष्ट आहे ती गोष्ट इतर कोणत्याच व्यवसायात नाही. याच्यावर मी प्रत्येक माझ्या चॅनलचा व्हिडिओ मित्रांनो उपलब्ध आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलत असतो की शेती एक असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये 80 ते 90% निव्वळ नफा आहे. आता तुम्ही म्हणताल हा नफा आहे बाबा, पण निसर्गाने साथ दिली पाहिजे. शेतकरी मित्रांनो आधुनिक व्यवसाय मी तुम्हाला म्हणलेलो आहे, म्हणजे प्रत्येक शेतीचा गोष्ट फक्त निसर्गावर अवलंबून बसू नका. हे बघा कधी कधी काय असतं, आता जे मोठे व्यवसाय करतात ते लोक लोन काढून व्यवसाय करतात, ते लोक पैसा व्याजाने घेऊन व्यवसाय करतात. आता तुम्ही म्हणाल व्याजाचा पैसा पचत नाही, अशा गोष्टी मित्रांनो हे सांगू नका, हे माझ्या कानाला ऐकू येत नाही. गणित तसं नाही हो. गावरान गोष्टीत राहू नका, थोडासा भविष्याचा विचार करा. असं नसतं लोन काढलं म्हणजे व्यवसाय पुरत नाही, लोन काढलं म्हणजे व्यवसायात पैसा येत नाही किंवा हरामीचा पैसा, असं काही गोष्टी समजू नका. व्यवसायामध्ये आपण गुंतवणूक करत असतो, अशाच प्रकारची एक गुंतवणूक असते. आणि शेतीसुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो. आपल्याला शेतीवर लोन भेटतं, काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडंफार प्रमाणामध्ये आपण गोष्टी करू शकतो. हे बघा माझ्या आतापर्यंतच्या कोणत्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं नाही की 50 लाख रुपये लोन काढून व्यवसाय सुरू करा. मित्रांनो ही गोष्ट मी तुम्हाला कधीच सांगणार नाही की तुम्ही लोन काढा व्यवसाय सुरू करा. पण मित्रांनो तुम्ही आहे त्या परिस्थितीत झिरो बजेटमधून व्यवसाय सुरू करा. आणि झिरो बजेटमध्ये व्यवसाय जर करायचा असेल तर उत्तम व्यवसाय म्हणजे शेती. झिरो बजेटमध्ये करता येते मित्रांनो. एक गव्हाचं बी पेरलं तर आपल्याला बदल्यात 20 ते 25 गहू भेटतात, गव्हाचे दाणे भेटतात. म्हणजे किती पटीनं वाढलं याचा तुम्ही विचार करा. हे सांगायची मला गरज नाही, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बोलत असतो. पण मग कसं असतं की ह्या गोष्टी कंटिन्यू तुम्हाला बोलत राहिले म्हणजे तुमच्या डोक्यातून मी कुठं जाणार नाही. ह्या गोष्टी मी तुम्हाला बोलत असतो. एक गहू पेरलं म्हणजे एक गव्हाचा दाणा मातीत टाकलं म्हणजे ओंबे आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 25 ते 50 दाणे निघते, 40 दाणे 30 दाणे निघते. मग हे कशामुळे होतं मित्रांनो? हे दुसऱ्या व्यवसायात आहे का की तुम्ही 10,000 रुपये लावले आणि तुम्हाला 1 लाख रुपये आले? असं कोणता व्यवसाय? सट्टा मटका? नाही 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 असं काही रिकामं कामं करू नका. चांगल्या गोष्टी करा, चांगला व्यवसाय करा आणि शेतीला एक व्यवसायाचं एक पूरक साधन बनवा. शेतीला एक व्यवसायाचं एक काय म्हणता एक प्रतिबिंब बनवा. शेतीपासून सुरू करा, पण अत्यंत भांडवल मोठं करा, व्यवसाय मोठा करा. आणि कित्येक युवा शेतकऱ्यांनी हे करून दाखवलेलं आहे, तुम्हाला ते सांगायची गरज नाही. कोंबडी पालन असू द्या, शेळी पालन असू द्या किंवा गाई म्हशींचं दूध विक्री असू द्या, डेअरी व्यवसाय असू द्या, शेतीला करणारे पूरक व्यवसाय भरपूर आहे मित्रांनो. गाई म्हशींचं दूध विकून लोक लाखोंनी पैसे कमवतात. पण गाय म्हशी चालतात कुठून? त्यांना अन्न कुठून येतं? ते शेती देते ना. म्हणजे व्यवसाय मेन कुठून आहे? बुड तर शेतीचंच आहे ना. मग हा व्यवसाय झाला शेती. जरी तुम्ही दूध विकताय, डेअरी करताय, सगळ्या गोष्टी करताय, तुम्ही व्यापारी भाजीपाला विकताय, शेती. तुम्ही काय करता? मुर्गी फार्म, कोंबडी फार्म, शेळी पालन करताय, शेती. खायला कुठून येतं? शेतीतून येतं, जमिनीतून येतं. तर शेतीच आहे ना, मूळ काय आहे? शेतीच आहे. हा व्यवसाय करा ना, लाखामध्ये उत्पन्न आहे ना. तर नोकरीला काय घेऊन बसलाय? त्या गोष्टी लक्षात आणा. हे गणित तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे गणित जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही ना तोपर्यंत काही लक्ष देऊ शकत नाही मला काही लक्ष देऊ शकत नाही जोपर्यंत हे गणित लक्षात येत नाही ना. आणि हां परत गोष्ट बोलतो, जोपर्यंत शेताला आपल्या शेतकरी माणसांना जमिनीची किंमत कळत नाही ना हो, तोपर्यंत बाकीच्या शेतकरीचं काही होऊ शकत नाही. आणि जमिनीची किंमत ज्यांना कळलेली आहे आता ती लाखोमध्ये खेळतात, लाखोमध्ये. म्हणजे मोठे मोठे व्यवसाय करतात आणि चांगल्या प्रकारचे व्यवसाय करतात. आणि आतापर्यंत ज्यांना ही किंमत कळली नाही ती फक्त शेतकरी सांभाळून बसलेले आहेत आणि पोट भरायचं भाऊ, अर्धी खाऊन सुखात राहायचं, या गोष्टीचा विचार करत ती बसलेले आहेत आणि याच्यातच त्यांचं आयुष्य जातं. शेतकरी मित्रांनो, आज जमिनीची खरी किंमत शेतकरी सोडून सगळ्याला कळते, पण शेतकऱ्याला कळत नाही. कलियुग आहे हे बघा. जमीन जी शेतकऱ्यांची आहे, आज प्रत्येक शेतकरी आपला जमीन विकतोय, शहरामध्ये राहायला जातोय.
आता सत्य परिस्थिती आहे का आपल्याकडे असलेली 7-8 एकर जमीन 10 लाख रुपये एकरच्या भावाने विकायची, 80-90 लाख रुपये बनले शहरामध्ये जायचं आणि 2 गुंठे जागा 1 करोडमध्ये येते. किती? 2 गुंठे जागा 1 करोडमध्ये येते. तिथं घर बांधायचं आणि जिंकला शेतकरी, प्रगती झाली शेतकरीची. आता पण काय चूक करतोय शेतकरी मित्रांनो? चूक कुठं होते याचा आहे का? जर आपली चूक आपल्या लक्षात आली तर आपण पुढे जाऊ शकतो आणि एकदम चांगल्या प्रकारचं पुढे जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कळकळून विनंती, हे बघा, माझ्या बोलण्याला विनोद घेऊ नका किंवा मी असं काहीतरी उगाचच बोलत आहे असं काही समजू नका. कारण मित्रांनो, भरोसाचं विश्वासाचं चॅनल आहे आणि आपण सत्यच गोष्ट बोलणार. जर तुम्हाला पटली तरच हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. दुसरी गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो, सध्या जमिनीची किंमत शेतकऱ्याला का कळत नाही याच्या मागचं मोठं कारण, जे रिअल इस्टेटचे बिझनेस करतात, जे फंडिंग करतात किंवा आपण याला म्हणतो जे ॲडव्होकेट कार्ड असतात, म्हणजे याच्यामध्ये 2-3 टप्पे पडते. जसं की एखादा प्लॉट घेतला, आता एखादा बिल्डर आहे किंवा एखादा रिअल इस्टेट बिझनेस करणारा माणूस आहे, त्याने एखादी जमीन विकत घेतली शेतकऱ्याकडून, 50 लाख रुपये एकर जाऊ द्या, 50 लाख रुपये एकरच्या भावने जाऊ द्या. खेड्यापाड्यामध्ये जमिनीला एवढे भाव नसते, पण धरले आपण 50 लाख रुपये एकरने जमीन घेतली. पण उद्या त्या प्लॉटमधले 1 गुंठा जर आपल्याला घ्यायचं म्हणलं तर 1.5 करोड रुपये लागतात. किती? 1.5 करोड रुपये. रिअल इस्टेट बिझनेस कसा चालतो? रिअल इस्टेट बिझनेस हा अशा प्रकारे चालतो. हे बघा, पूर्वजाच्या भरपूर जमिनी अशा ऐकल्यात तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल की बाबा ही जमीन ह्या माणसाने इतके पैशात घेतली होती, पण आज एका जमिनीचा एक जर तुकडा घ्यायचा म्हणलं तर इतके करोड रुपये लागतात. त्या टायमाला त्यांनी हजारात किंवा लाखात घेतलेली असते आणि आता त्या जमिनीचा 1 कचरा जरी घ्यायचं म्हणलं तर करोडची किंमत असते. याच्या मागचं गणित समजून घ्या, याच्या मागचं बिझनेस समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, माझ्या बोलण्याला तुम्ही जर विनोदाचा भाग समजत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. तुम्ही जर माझ्या बोलण्याला महत्त्वाचं घेत असाल तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला हे बघा, परत मुद्द्यावर येतो आपण. या माणसाने ज्वारी पेरली, पण याला माहीतच नाही की ज्वारीचा नेमकं भाव काय. आता कडब्यासाठी पेरली, जनावरांच्या चाऱ्यासाठी पेरली आणि थोडंफार आपल्याला खायपुरतं धान्य होईल त्यासाठी पेरली. 15 मिनटं झालीत फक्त, इथं व्यापारी येऊन गेले आणि त्यांना म्हणले की मामा, तुमची ज्वारी आम्ही डायरेक्ट गुत्ती घेणार. आणि त्यांना आता अर्धा एकरचा प्लॉट आहे फक्त. अर्धा एकरमध्ये त्यांना ते 50 ते 60 हजार रुपये देत आहेत. तर शेतकरी एवढं ऐकून त्यांना वाटलं की बाबा अर्धा एकर प्लॉटमध्ये आपल्याला 50-60 हजार रुपये कसं काय मिळाले. तर मित्रांनो, गणित आहे का? आता 50-60 हजार रुपये शेतकऱ्याला भेटत आहेत, याचा अर्थ जे व्यापारी त्यांच्याकडे आले होते त्यांना त्यातून किती पैसा भेटणार. तर हे गणित लक्षात घ्या. ज्यावेळेस शेतकऱ्यांना हे गणित लक्षात आलं ना, शेतकरी जगाचा पोषंदा नाही राहणार हो, जगाचा बाप होईल, बाप. आणि जगाचा बाप व्हायचं, जगाचं पोषण होऊन काही नाही भेटलं आपल्याला, जगाचा बाप व्हायचं मालक. त्याच्याशिवाय काही मजा नाही. जोपर्यंत आपण जगाचे बाप होत नाहीत ना, तोपर्यंत काही नाही. आपल्याशिवाय जग चाललंच नाही पाहिजे. आणि हे आपण आताही करू शकतो, पण बऱ्याच शेतकऱ्याला ते ज्ञानच नाही हो, तिथपर्यंत बुद्धीच काम करत नाही. मी स्वतः एक शेतकरी मित्रांनो, आणि जमिनीची किंमत मला कळते हे मी ठामपणे सांगू शकतो. पण जमिनीची किंमत तुम्हाला कळते का हे ठामपणे मला सांगा. ज्याला जमिनीची किंमत कळते ना, ते मला कमेंट करा की दादा आम्हाला जमिनीची किंमत कळते आणि आजपर्यंत आम्ही जमिनीचा 1 गुंठा पण विकला नाही. तर मी म्हणेन का तुम्ही खरी शेतकरी मित्रांनो, आणि तुम्हाला माझ्याकडून चांगल्या शुभेच्छा. तुम्ही आयुष्यात कधीच 1 गुंठा विकू नका, कारण या गुंठ्याची किंमत करोडोमध्ये पण नाही बसत, याच्या पण वर आहे मित्रांनो. लक्षावधी कोट्यधीश रुपयांनी ह्या जमिनीची किंमत मन म्हणजे त्याच्यापेक्षा वर किंमत आहे. आणि ही किंमत मी पैशाचं नाही बोलत आहे, हिचं जमिनीचं महत्त्व बोलत आहे. आज आपल्याकडे MIDC येते आणि शेतकऱ्यांची जमीन 10 लाख ऐवजी 20 लाखात विकत घेते, तर प्रत्येक शेतकरी जमीन देतो. कारण यार जमिनीला डबल टिबल भाव भेटला, आपण आपल्याकडची जमीन विकू आणि दुसरीकडे कुठेतरी जमीन घेऊ. अरे मालक, आपली जमीन आपली असते, आपली भूमी आपली असते, आपलं गाव आपलं असतं. ह्या गोष्टीचा विचार कधी करताल हा विचार येणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी बडबड जास्त करतो आहे आणि टाईम कमी घेतो आहे. हे गोष्टीचं महत्त्व समजून घ्या. मला तुम्हाला जे महत्त्व सांगायचे ते समजून घ्या. आपण काय करतो आम्ही ते का, आपल्या जमिनीला जास्त भाव भेटला, आपण जमिनी विकून टाकतो आणि आज त्या जमिनी विकल्या आणि उद्या आपल्याला शहरात राहायला जायची गरज पडते. त्यावेळेस आपल्याला शहरामध्ये पूर्ण पैसा द्यावा लागतो फक्त 1 गुंठा जमीन घ्यायसाठी. विचार करा, आपल्याकडे 7-8 एकर, 10 एकर, 15 एकर जमीन असते. 15 एकर मिळून जेवढा पैसा बनतो का सिटीमध्ये राहण्यासाठी, तेवढा 15 एकरचा पुरा पैसा लागून जातो आणि 2च गुंठे जागा येते. आणि त्याच्यानंतर घर बांधायचं तर वेगळाच पैसा लागतो. मग नंतर परत व्याज करायचं, कर्ज काढायचं, लोन घ्यायचं. ह्या गोष्टी शेतकऱ्याच्या जीवनात येतात आणि नंतर शेतकरी उदास होतो. आणि अशा टायमाला मित्रांनो शेतकऱ्यांचं फाशी घेण्याचं प्रमाण वाढतं. जमिनी विकणं म्हणजे एक शेतकरी मेला असं समजून चालायचं. जमिनी विकणं, हे बघा, काही ठिकाणी असं असतं की मजबुरी असते शेतकऱ्यांची, जमिनी विकावं लागतात. किंवा आता बऱ्याच ठिकाणी प्रकरणंसुद्धा घडतं की शेतकऱ्याकडून जबरदस्तीने जमीन घेण्यात आली. इथं शेतकऱ्यांची चुकी नाही, इथं त्या घेणारीची चुकी आहे मित्रांनो. आणि जबरदस्तीने त्यांनी आपल्या शेतकऱ्याकडून जमीन विकत घेतलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की सगळ्या शेतकऱ्यांनी जमीन विकली पाहिजे किंवा सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीला काढी लावली पाहिजे, असं नाही. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना मजबुरी असते म्हणून शेतकरी जमीन देतात. या गोष्टी मला समजतात. असं नाही की मी म्हणत आहे की म्हणजे सगळे शेतकरी जमीन विकतात, पण अशा गोष्टी नसतात. इथं महत्त्वाची गोष्ट एकच आहे, शेतकऱ्यांनी आपली असलेली जमीन तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत श्वास चालतो. आणि जर तुमच्याकडून जमीन जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न करा तर आपला आहे तोपर्यंत श्वास आपण लढत राहा. आणि याऐवजी जर आपली जमीन जर गेली मित्रांनो तर ते देवाच्या हातात, असं मानू नका.
त्या गोष्टी आपल्याकडे असतात. आणि या गोष्टीमुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आता बघा माझं बोलणं मी थोडं स्थिर केलेलं आहे, कारण महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला मला सांगायची होती ती मी सांगून दिली. आता मी याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशी काही गोष्ट सांगणार आहे, जे गोष्टी तुम्ही जर एकांत विचार केला तर तुमचा 1 गुंठासुद्धा तुम्ही विकणार नाही. हे बघा मित्रांनो, आता माझ्याकडं 5 एकर जमीन आहे. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, जसं की आता ही मागची जमीन समजा माझी आहे आणि 5 एकर जमीन आहे. 5 एकर जमिनीमध्ये मित्रांनो 1 गुंठासुद्धा मी आजपर्यंत विकलेला नाही. या जमिनीची पुढील 5 वर्षामध्ये अजून रेट वाढतात, या जमिनीचा अजून पैसा होतो. म्हणजे आज जी जमीन 10 लाख रुपये एकरनं चालू आहे, अजून पुढच्या 5 वर्षामध्ये त्या जमिनीला 20 ते 25 लाख रुपये एकरचा भाव येतो. आज आमच्याकडे मित्रांनो जमिनीला 50 लाख रुपये एकरचा भाव आहे आणि 2 वर्ष अगोदर आमच्या जमिनीकडे 30 ते 30 लाख रुपये एकरचा भाव होता. म्हणजे विचार करा, प्रत्येक वर्षी जमिनीचा भाव वाढतो आहे. आणि अशा टायमाला शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकण्यासाठी हे जे भ्रष्टाचारी लोक असतात, भ्रष्टाचारी लोक म्हणजे मित्रांनो जे MIDCला पुढाकार देतात, जे कंपन्यासाठी गुंतवणूक करतात, रिअल एस्टेट बिझनेस करतात, हे जे लोक असतात मित्रांनो, यांच्याकडं जमिनीला मोलभावामध्ये देण्याचं एक तंत्र असतं. शेतकऱ्याकडून जमीन मोलभावात कशी घ्यायची यांच्याकडे पण त्याचं तंत्र असतं. उदाहरण सांगतो, जसं आता आमच्याकडे 50 लाख रुपये करणं जमीन आहे मित्रांनो, तर शेतकऱ्यांना 50 ऐवजी 60 द्यायचे, नाही ऐकलं तर 70 द्यायचे, अजून पण नाही ऐकलं तर 80 लाख रुपये द्यायचे. पण जमीन म्हणजे जमीन घ्यायचीच. आणि ही जमीन मित्रांनो शेतकऱ्यांच्या गुडीतून घेतली, पण एका हिशोबानं ही जमीन त्यांच्याकडून जबरदस्ती जास्त पैसे देऊन विकत घेतली. याला म्हणतात जमीन जबरदस्तीने विकत घेणे. म्हणजे शेतकऱ्याचं मन नसताना सुद्धा पैसे वाढवून शेतकऱ्यांचं मन जमवणं, याला म्हणतात जमीन जबरदस्तीने विकत घेणे. 70 लाख रुपये जमीन विकत घेतली, ठीक आहे. आता या जमिनीला पुढची 5 वर्षामध्ये प्लॉटिंग पडते. या ठिकाणी काहीतरी असा बिझनेस चालतो, असा एक व्यवसाय चालतो शेतकरी मित्रांनो. इथून हायवे जातो, इथून रेल्वे पटरी जाते, इथं एअरपोर्टचा काहीतरी प्लांट होतो किंवा एखादी कंपनी होते आणि त्याच्यानंतर हळूहळू MIDC यायला लागते. आणि जे जमीन घेणार असतात त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये पडलेले असतात. त्यांना या जमिनीची काही सध्या गरज नसते. ही जमीन शेतकऱ्याकडून विकत घेतली का ते जमीन 10 वर्ष तशीच पडते, 10 वर्ष. आणि 10 वर्ष तशीच पडल्याच्या नंतर विचार करा, आता 1 एकर जमीन 70 लाख रुपयांनी विकत घेतली आणि 10 वर्ष ती जमीन पडली. त्याच्यानंतर त्याच्यावरती प्लॉटिंग पडते, सगळ्या गोष्टी, आणि सगळ्या साईडनं त्याच्यानंतर पूर्ण शहरीकरण झालेलं असतं. समजलं का? पूर्ण साईडनं शहरीकरण झालेलं असतं, MIDC आलेली असते आणि त्या टायमाला त्या जागेच्या 1 गुंठीची किंमत करोडोमध्ये बसते. आता रिअल एस्टेट बिझनेस अशा प्रकारे चालतो. आता बरेच जणांना ही गणित माहीत असेल शेतकरी मित्रांनो, पण तुम्हाला बुडापासून तर शेंड्यापर्यंत सांगायचं काम माझं आहे. आणि हे गोष्ट फक्त मी सांगू शकतो तुम्हाला. दुसरी गोष्ट, जमिनीचा एका कोपऱ्याची किंमत 1 करोड रुपये झाली. आता विचार करा, 1 एकरमध्ये किती प्लॉट असतात आणि एका प्लॉटची जर किंमत आपण किमान 1 करोड रुपये जरी पकडली तरी त्याचा पैसा किती तयार होतो. विचार करा, या माणसाकडे फंडिंग पडलेली असते, या माणसाकडे पैसे पडलेले असतात, यांची गुंतवणूक असते फक्त का भविष्यामध्ये आपल्याला याच्यातून पैसा मिळणार आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असताल, शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी प्लॉटिंग पडलेली असते आणि त्या प्लॉटिंगवर गवत उगलेलं असतं, गवत. आपण म्हणतो का ही जमीन बाबा याने अशीच कोण सोडून दिली? नाही बाबांनो, डोकं चालवा. ती जमीन तशी सोडलेली नसते. ते जमिनीमध्ये कोणाचा तरी हक्क असतो, कोणाच्या तरी नावावर ॲग्रीमेंट असतं आणि ती जमिनीच्या नंतर आणि रातोरात ती जमीन सपाट होऊन जाते. तिथे खंबे गाडले जातात, त्या ठिकाणी प्लॉटिंग होत जाते, रस्ते नाले केले जातात, त्या ठिकाणी पाण्याची सोय केली जाते, लाईट लावले जातात, मोठमोठे प्रोजेक्ट केले जातात आणि मग ही जमीन कोट्याधीश रुपयांनी विकते. तर हा बिझनेस असा चालतो. आणि हा बिझनेस चालण्याचं मूळ कारण कोण आहे? आपला शेतकरी. कारण आपला शेतकरी वेडा आहे, आपल्या शेतकऱ्याला जमिनीची किंमत कळतच नाही. अशा गोष्टी चालतात. या गोष्टी मित्रांनो तुमच्यापर्यंत आणणं गरजेचं होतं, त्यामुळे या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणल्या. तुम्हाला जर याच्यातलं तथ्य समजलं असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करून टाका. दुसरी गोष्ट, आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तिसरी गोष्ट, जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर भाऊ महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि लाखात वाक्य या चॅनलवरती बोलतो. मालक तुम्हाला जर व्हिडिओमधला एक जरी शब्द पडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुमच्याच हक्काचं चॅनल आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं चॅनल आहे. सगळ्या गोष्टी घेऊन आपण तुमच्यापर्यंत येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.